नमस्कार, मानवीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. पहिल्यांदा आपण इथे साहित्य बघून घेऊया. साहित्यामध्ये मी 6 ते 7 कांदे सोलून घेतलेत, 1 लिंबू आहे, 3 टोमॅटो, 1 हिरवी मिरची, आलं लसणाची पेस्ट आणि खडे मसाले एका वाटीमध्ये आहेत. आज आपण इथं मस्त चिकन किमा बनवणार आहोत. त्यासाठी मी इथं चिकन घेतलं आहे. चिकनला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, म्हणजे त्याचा छान असा किमा बनून तयार होईल. तर हा बघू शकता तुम्ही, मस्त किमा बनवलेला आहे. तुम्हाला जर बाहेरून किमा नाही बनवून भेटला, कधी-कधी चिकनवाले नाहीत बनवून देत, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा मिक्सरमध्ये अशा प्रकारे किमा बनवू शकता. पहिल्यांदा आपण इथे चिकनमध्ये मसाले मिक्स करून घेऊया. मसाल्यांमध्ये पहिल्यांदा मी अगोदर इथे दही घेते, कारण दह्याचा थोडा जास्त मी वापर केला आहे. 4 ते 5 मोठे चमचे आपण इथे दही वापरणार आहोत. तुम्हाला जर आंबट वाटत असेल जास्त, तर तुम्ही कमी वापरलं तरी चालेल, पण हे आंबट दही नाही आहे, नॉर्मल आहे एकदम. आता त्यामध्येच घालूया अर्धा चमचा जिरा पावडर, 1.5 चमचा धणा पावडर घालूया. धणा पावडर थोडीशी जास्त घालायची. अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा मीठ टाकलेलं आहे आणि आपण इथं लाल तिखट घालूया. लाल ही काश्मीरी लाल मिरची पावडर आहे, ती वापरले म्हणजे थोडासा कलर छान येतो. तुमच्याकडे कुठलीही लाल पावडर असेल ती वापरली तरी चालेल. आता हे मिक्स व्यवस्थित करूया, कारण ते हातानेच करावं लागणार आहे. त्याशिवाय मसाले व्यवस्थित लागणार नाहीत सगळीकडे. मस्त इथं किमा मॅरिनेट झालेले साईडला ठेवून देऊया. आता इकडे पॅनमध्ये आपण फोडणीला घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा 2 ते 3 चमचे तेल घालायचे. त्यात खडे मसाल्यामध्ये 1 तेजपत्ता, 1 दालचिनीचा तुकडा, 1 मोठी वेलची, 2 हिरव्या वेलच्या घेतल्यात मी आणि 6 ते 7 इथे मी लवंग टाकलेले आहेत. थोडेसे खडे मसाले फ्राय झाले ना, की त्यामध्ये लगेच कांदा टाकून घेऊया. कांद्याला आपण इथं लालसर होईपर्यंत चांगलं फ्राय होऊ द्यायचं आहे. हे पहा, थोडासा लालसर झालेला आहे कांदा. आता ही मोठी वेलची आहे ना, तिला थोडंसं आपण प्रेस करायचं आहे, म्हणजे त्याचं तोंड उघडलं ना, की त्याचा फ्लेवर छान असा उतरेल या भाजीमध्ये आणि मस्त किमा लागेल. अगदी थोडंसं मी त्याचं तोंड उघडून घेतलेलं आहे. आता यामध्येच आपण आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत. तर 2 चमचे आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे. मिक्स करूया छान अशी. या ठिकाणी तुम्ही आलं लसूण क्रश करून टाकलं तरी चालेल. आता आपण इथे टोमॅटोची प्युरी टाकून घेऊया आणि लगेच अर्धा चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे टोमॅटोची प्युरी आहे ना, ती व्यवस्थित शिजली जाते पटकन. हे छान असं मिक्स करायचं आहे. हे तोपर्यंत मिक्स करत राहायचं जोपर्यंत छान असं तेल सुटत नाही आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त तेल सुटलं आहे. टोमॅटोतलं मॉइश्चर होतं ते सगळं आटून गेलेलं आहे आणि मस्त मसाला तयार झाला आहे. आता थोडंसं याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहे आणि अर्धा चमचा जिरा पावडर. पहिलं पण आपण लाल मिरची पावडर टाकले, त्यामुळे अगदी थोडीशी टाकायची इथं. 1-2 मिरच्या कापून टाकायच्या आहेत, म्हणजे त्याचाही फ्लेवर छान लागेल किम्यामध्ये. हे मसाले छान असे मिक्स झाले की लगेच आपण यामध्ये किमा टाकून घेऊया. मस्त किमा लागतो अशा प्रकारे बनवल्यानंतर, कारण मसाले जे आहेत ना, आपण ते योग्य वापरलेले आहेत. अगदी व्यवस्थित जास्त पण नाही आहेत आणि छान चव लागते याची. आता हे छान असं मिक्स सगळं झालं ना, की असंच आपण सोडून द्यायचे, म्हणजे थोडा वेळ याला ना चांगलं वाफलू द्यायचं आहे. त्यासाठी झाकण ठेवूया. एक 5 ते 6 मिनटं मी असंच झाकून ठेवलं, तर तुम्ही बघू शकता छान असं पाणी सुटलं आहे. कारण दह्याचं प्रमाण जास्त होतं ना, त्यामुळे त्याचं मॉइश्चर चांगलं सुटलेलं आहे इथं आणि मीठ पण आहे त्याच्यामध्ये. तर अगदी क्वांटिटी चिकनची कमी झाली आहे, बघू शकता. आता इथं अजून शिजवावं लागेल, त्यासाठी मी साईडला थोडंसं गरम पाणी करून घेतलं होतं. तर अर्धा ते पाऊण ग्लास मी इथं गरम पाणी टाकलेलं आहे. आता परत याला आपण झाकून ठेवणार आहोत, म्हणजे छान असं 5 ते 6 मिनटं परत शिजवून घेऊया. तर परत मी 4 ते 5 मिनटं शिजवले. आता तुम्ही बघू शकता, परत ते छान असं पाणी कमी झालेलं आहे त्याचं, कारण शिजलेलं पण आहे बऱ्यापैकी. पण किमा कसा आहे ना, थोडासा शिजायला वेळच लागतो. आता जर तुम्हाला हवं असेल तर यातले तुम्ही खडे मसाले काढून टाकू शकता. तेजपत्ता यामध्ये खूप मोठा टाकलेला होता मी, त्यामुळे त्याला साईडला काढून टाकले मी. तुम्हाला जर दातामध्ये येतील असं वाटत असेल तर तुम्ही खडे मसाले साईडला काढून पण ठेवू शकता. सगळे मसाले किम्यामध्ये छान असे मिक्स झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. मस्त वास पण सुटलेले आहे आणि खडे मसाले एवढे व्यवस्थित पडलेत ना यामध्ये. जेव्हा ही भाजी खाल्ली ना, त्यावेळी सगळ्यांनी इतकी आवडीनं खाल्ली ना, मस्त टेस्ट झालेली आहे. आता परत मी त्याला 2 ते 3 मिनटं असंच सोडून दिलेलं होतं, तुम्ही बघू शकताय.
छान असं शिजून तयार आहे. क्वांटिटी कमी झाली आहे, अगदी बारीक झालेलं आहे शिजल्यामुळे. आता वरून थोडीशी कसुरी मेथी घालूया. तरी 2 चमचे कसुरी मेथी टाकायचे. छान फ्लेवर येतो कसुरी मेथीने आणि जबरदस्त चवीला लागतो. आता हे परत एकदा छान असं मिक्स करूया. आता इथं वरून थोडंसं बटर टाकायचं, तर मोठा 1 चमचा मी इथे बटर घातलेला आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही बटर टाका अथवा नाही टाकलं तरी चालेल. आता परत एकदा मिक्स केलं आहे तर छान झालेला आहे किमा. चिकन किमा तुम्ही कधीही बनवताना अगदी मसाले व्यवस्थित जर टाकले ना तर अगदी व्यवस्थित होतो आणि चवीलाही तितकाच सुंदर होतो. रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करून बघा. असा किमा अगदी कमी वेळेमध्ये आणि छान असा बनवून तयार आहे. खूप टेस्टीसुद्धा झालेला आहे. आवडलं असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.